हे शिष्य, असा ज्याचा अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश झाला, त्याचा सर्व अज्ञानांधकार जाऊन तो सदैव असंग, अद्वितीय, एकरस, स्वयंप्रकाश ब्रह्मरूप होतो. ते आपलं चाललेलं आहे. कशा करता चाललेलं आपलं कृतकृत्य करता. कृतकृत्यता कशाने प्राप्त होते? ज्ञानाने. तुमच्या 15व्या अध्यायामध्ये आहे. कोणता श्लोक आहे? सीताराम माझं आहे. तर तुमचा गीतेमधला अध्याय आहे ना, इथे येत शास्त्रविधमोत्तम आहे. येतात बघा ज्ञानकाळ संपला. यस्मात्मत्रेवस्यात आत्मन्येव संतुष्टात. गीता चांगले ते प्राप्त होण्याकरता अनिष्टाची निवृत्ती झाली, तेवढं रक्कम मागत नाही. मग काय अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची आपला मोक्ष कसा आहे? अरे अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती म्हणजे दुःखाची आहे का नाही? मोक्षाचं स्वरूप आहे ना. सकल दुःखाची निवृत्ती आणि प्राप्त होण्याकरता काय पाहिजे? सकल दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून केवळ कोशावन आत्मा वेगळा आहे एवढ्यावरून काम भागत. तो आत्मा किंवा स्वरूप कळायला पाहिजे. ब्रह्माला काय नाही. इतर लोकांना आत्म्याच्या विषयीचं ज्ञानच नाही. संसारात निमग्न असणारे जे माणसं असतात ते संसारामध्ये कशा असतात? दंग असतात. त्यांना काय जरूरत आहे? काय नाही उद्धार पाहिजे. त्यांचा उद्धार म्हणजे धन गोळा करणे, एवढंच साधन असते त्यांचं. तात्पर्य कशा करता सांगितलं? आत्मविचार आहे. कोणता विचार? पुढे 6व्या रंगामध्ये भरपूर विचार केलेला आहे. मी कोण आहे? तेव्हा कोश काही आत्मा होऊ शकत. आता होऊन गेलं तुम्हाला. कोणत्याचं खंडन बिंडन सगळं होऊन गेलेलं आहे. आता कोश आत्मे नाही, एवढ्यावर काम भागत नाही. कोशाहून मी कोण भिन्न तो आहे. कोणत्या कशाने मागून ज्ञानाने होत असो. म्हणून जीव हा जीव नसून ब्रह्मरूप आहे असं अभेद ज्ञान काय झालं पाहिजे? झालं पाहिजे. आणि ज्यांना अभेद ज्ञान झालेलं आहे त्याचा निश्चय कसा असतो त्याचं वर्णन आहे. वाचा. त्याच्या निश्चयात वास्तविक मागे काही झाले नाही व पुढेही काहीही व्हावं याचे नाही. मनोरथ विलास मात्र सर्व जगत आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची किंवा निवृत्तीची इच्छा होत नाही. कोणाचं वर्णन आहे? विशेष महाराज आहे काय? साधकाचं आहे काय? विशेष महाराजाच्या वर्णामध्ये वेगळा भाग. त्याला काय त्याची जरूरत आहे? तुमच्या आत्मस्वरूपाची. बहुतेक वर्ग असाच दिसतो आपल्याला. इथून तो ब्रह्मदेवापर्यंत हा वर्ग आहे. इंद्र सुद्धा विषयी मुक्त होण्याची इच्छा करतो का भोग भोगण्याची? हे सगळे भोग भोगण्याची इच्छा करतात. फक्त मुक्त होण्याची इच्छा जो करतो त्याला साधक म्हणायचा. मग तो कोणत्या जातीतला असो, पंथातला असो, असं लक्षणात बसलं पाहिजे. कसं श्रीमंत मनुष्य आहे, उद्धार होण्याची इच्छा नाही, वेदांत शास्त्रदृष्ट्या जो पामर आहे. काय बरं गरीब मनुष्य आहे, कोण आहे पण उद्धार होण्याची काय आहे? मग तो साधक आहे. काय
लक्षणात बसावं लागत असे. कोणालाही काही म्हणून जमत नसते. मग आता साधकाच्या पुढची अवस्था कोणती? मुक्त अवस्था. साधक अवस्था ज्याच्यात असते तो साधक म्हणायचा. अगदी इच्छा ज्याची पूर्ण होत असते संपलं. मग रोग गेल्यावरती कुठं औषधी लावावं लागतं का? हा जोपर्यंत रोग आहे तोपर्यंत बरे औषध घ्यायचं. आणि रोग निवृत्त झाल्यानंतर औषध संपलं. तसंच ब्रह्मप्राप्तीनंतर साधनं काय झाली? संपले. साबण कुठपर्यंत लावावं लागते? सदऱ्याला लावतच बसावं लागते का? जेवण कुठपर्यंत करायचं? जेवतच बसायचं का? परमार्थातली साधनं संपले. साख्ये प्राप्यते स्थानम. दुसरं श्लोक आहे. कृतकृत्य 15 भेटला. इथं काही येतो वंशात. माझा जो महात्मा आहे त्याचा अनुभव आले असले या जगात. तुका म्हणे चाकोणी सांगे. त्याचा अनुभव काय आहे? याचा अर्थ तो भोजनादी व्यवहार करीत नाही असा नाही. तो कानांनी ऐकतो, जिव्हेने स्वाद घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, नाकाने वास घेतो, वाणीने बोलतो, हाताने घेणे देणे करतो, गुदद्वाराने मलत्याग करतो. सगळं त्याचे व्यवहार तुमच्या म्हणजे तुमच्या 5 अध्यायामध्ये पश्चन सुनवण स्पर्शन प्रलापन विसर्जन उन्मिशन इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन आहे का? सगळे इंद्रिय तुमच्यासारखे आमच्यासारखे काम करतो. तुमचे भक्ताच्या लक्षणामध्ये हीच लक्षणं सांगितलेली आहे. सगळे भक्ताचे कृतकृत्य झालेले भक्त आहे. मग व्यवहार बंद पडले का? चोखा मेळा सांगे मला सगळे जायचे. माळी सावत्यात अंजनाबाई सांगे हरिजनी याची घेणे. मग त्यांचे व्यवहार बंद पडले आहे का? व्यवहार सगळे चालू आहे. मग व्यवहार कुठे बंद पडत असेल तर काय खोलीत जाऊन बसला असं थोडंच आहे. मग तोही तुमच्या आमच्यासारखे सगळे काय करतो? व्यवहार करतो. पश्चन सुनवण स्पर्शन. तोही मिठाला मिठच म्हणतो. बासुंदीला काय म्हणतो? त्यालाही बासुंदी काय कडू लागते का? पण तुझा बोध कोणता आहे? काहीच मी नव्हे कोणी गावीचा. या शरीराशी कोशाशी माझा कोणताही संबंध नाही अशा बोधावर असावा. पुढे हाताने घेणे देणे करतो, गुदद्वाराने मलत्याग करतो, पायाने चालतो, धावतो, रतिसुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो. इतके इंद्रिय काय करतात? इंद्रियाचे व्यवहार बंद. इंद्रियाचे व्यवहार केव्हा बंद असतात? सुषुप्तीमध्ये. बरं का? स्वप्नात सुद्धा व्यवहार मानसिकता असतात. जागृतीमध्ये तो प्रश्नच नाही. आणि झोप्यामध्ये सगळे इंद्रियाचे व्यवहार कसे असतात? मग झोपेमध्ये भूक लागते का? तहान लागते का झोपेत? जागा झाला की कोणीतरी ग्रस्त शेतीमध्ये काम करून आला, दिवसभर काम केलं, भाकरी काही नेली नव्हती बरं. दिवसभर काम केल्यामुळे त्याला सपाटून भूक लागली. असं वाटतं त्याला की 2-4 भाकरी खाऊन टाकू का. घरी आला, कुटुंबाला सांगितलं वाढ म्हटला जेवायला लवकर. वाढ म्हणायला लागलं जेवायला. आता ते स्वयंपाक केल्याशिवाय वाढणार कसं? मग ते स्वयंपाक करण्याकरता बसले. भाकरी बरं का करायची असेल तर तवा घासायला पाहिजे. ऐकडे नाही तवाच नाही ठेवला तर काय उपयोग आहे? मग याचं चालायचं आपलं. झाली का भाकरी? झाली का भाकरी? सपाटून भूक लागली होती ना. मग ती होती ती कंटाळून गेली. ते म्हणले हो भाकरी आहे पण तवा तपला पाहिजे ना. पुन्हा चालायचं का? झाली का भाकरी? ते म्हणले हे पहा तुमचं डोकं तापून काही उपयोग नाही. काय तापलं पाहिजे?
तुमच्या डोक्यावर फक्त टाकायचं आहे का? बरं जाऊ द्या. आणि पुढे त्याला त्या याच्यामध्ये झोप लागली. कोणाला? आता मला वाडा वाडा म्हणतो का झोपेमध्ये. आता भुकेचं दुःख आहे का? मग भुकेचं दुःख प्राणाला आहे. आणि तो प्राण आपल्या कारणात काय झालेला आहे? लिहिलं. मग झोपेमध्ये दुःखाचा काय अभाव आहे आणि सुखाचा भाव आहे. झोपेमध्ये उगीच मनुष्य उठूशाही वाटत नाही. दुःख आहे म्हणून का? काय आहे मग? सुंदर विचार आहेत. एक सिद्धांत बिंदू म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मधुसूदन सरस्वतीने विचार केला आहे. न भूमी न तोयम न तेजो न वायू न कमनेंद्रियम न तेजा चिदानंद रूप शिवम. गोड आहे. कशा करता सांगितलं? तत्ववेत्या पुरुषाचा बोध कसा असतो त्या बोधाचा सांगितलं आहे. पुढे इतके व्यवहार करूनही तो सदैव अकर्ता अभोक्ताच असतो, ही अद्भुत गोष्ट आहे. मग करू नये कसं आहे? तो हे बा चंद्रमा आहे आकाशामध्ये, पाण्यामध्ये त्याचं काय पडलं? मग प्रतिबिंब पाण्यात भिजलं पाहिजे. मग आकाशातला चंद्रमा कसा आहे? जसाच्या तसा. तो काय भिजलेला आहे का? तो खरोखरच पडला आहे का? तो आपला ब्रह्मस्व पाण्यामध्ये काय आहे? पाण्यात चंद्र आहे का? आकाशात आहे. चला. परंतु हा सिद्धांत आहे असे तू समज. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय येतो. त्यांच्याप्रमाणे तुला ज्ञात्याच्या व्यवहाराविषयी भ्रम होऊ नये म्हणून वारंवार बजावून सांगतो की ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहारावरून त्याच्या असंगत्वाविषयी मनात शंका घेऊ नको. असंग सर्व बुद्धी कोणाला विषय करते ती तद्बुद्ध असतात. आत्मानस गच्छंत पुनरावृत्ती ज्ञान निर्दोष. तेव्हा तो कोणत्या बोधामध्ये याचं वर्णन आहे. ज्ञानी पुरुष साधक वेगळा, पामर वेगळा, विषय वेगळा. साधकाची लक्षणं गीतेमध्ये सर्व आलेलं आहे. सिद्धाची सुद्धा लक्षणं आलेली आहे. दुसरा अध्याय स्थितप्रज्ञस्य का आहे. चौथ्यामध्ये सुद्धा आलेली आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवेद. पाचव्या अध्यायामध्ये सुद्धा आलेली आहे. 6वा अध्याय त्याच्यामध्ये पुढे तुमचा अध्याय व्हायचा असेल 14व्या अध्यायामध्ये आहे. कैर्लिंगै स्त्रीन गुणानतीतो भवति किमाचार कथम चैतान किन गुणा प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव न द्वेष्टी संवृत्तानी न निवृत्तानी कांगे. ही सगळी बोधसंपन्न महात्म्याची लक्षण आहे. वास्तविक हे ज्ञानाचे चिन्ह दुसऱ्याची परीक्षा करण्याकरिता सांगितलेले नाही व तशी परीक्षाही करता येणार नाही. कारण ज्ञात्याचा बोध अंतःकरणनिष्ठ आहे. तो परीक्षकालाही पूर्ण सहवासाशिवाय कळणे शक्य नाही. दिसाला तो माणसासारखाच असतो. काय बोध झाला म्हणजे काय? मनुष्य जे पलटून जात असं आहे काय? बरं बोध असतो तो डोळ्याने दिसत असतो का त्याच्या वागण्यावरून जायचा असतो? दिसत असतो काय? सामान्य माणसाला सुद्धा तत्ववेत्त माणूस कसा आहे याचा बोध काय होऊ शकत नाही. तहान लागली ज्याची त्याला कळते का दुसऱ्यालाही कळते ऐकलं. मग तसंच आहे. आपण परीक्षा जरी घेतली तरी आपली परीक्षा वेगळी. ही ज्ञात्याची चिन्हे साधकाने अभ्यास करीत असता आपले ठिकाणी आली आहेत की नाहीत हे पाहण्याकरिता सांगितले आहेत. हे पहा आचरती तत्तदेवेचं सयत प्रमाणम कुरुते. लोक मग त्याप्रमाणे काय होत असतात? वागत असतात.
कारण त्याचा आदर्श आपल्या ठिकाणी असा त्याने प्राप्त करून घेतलेलं असतं. आपल्यालाही ते प्राप्त करून घ्यायचं आहे. मग कोणाचा आदर्श घ्यावा? पामराचा का? विषयचा का? मग कोणाचा? मुक्ताचा. काय करे ज्याला स्वतःलाच कळेना तर दुसऱ्याला काय सांगेल? मग म्हणून बोधसंपन्न महात्मा वारकरी संप्रदायामध्ये सगळे भक्त किम स्वरूप आहे, बोधावर आलेले आहे. परमात्मा सुद्धा त्यांना बोध देत असतो. तेषां सतत युक्तानां तेषामेव अनुकंपार्थं भगवद नाशयाम्यात्मभाव असतो. त्याचा अज्ञान काय झालेलं असे, निवृत्त झालेलं असे. आपलं अज्ञान निवृत्त होत असते का वाढते? काय काय डायबिटीज श्रीखंड खाल्याने निवृत्त होतो का? काय होतं? उलट निषिद्ध कर्म करतात. कोणतं कर्म करतात? त्याचा परिणाम असा की अज्ञान वाढ कमी होत नाही, काय होतच नाही. हे वर्म लक्षात न आल्यामुळे पुष्कळ लोक ज्ञात्याच्या व्यवहारावर कुस्तीत टीका करीत असतात. ते त्यांचे बुद्धिमांद्य आहे. असो. अलीकडच्या काळात तर पुष्कळचे काय वा गंधाचा मोठा जात दिसतो तुमचा, नाकापासून तो शेंडीपर्यंत. बुवा म्हणजे लोकांच्या चेष्टेचा विषय, उपेक्षेचा विषय आहे कडे. विभाग एखादी चप्पी विप्पी केली असली, अलीकडची कार्टी त्याच्या डोक्यावर टच करायला, मुद्रिका विद्रिका लावल्या असलं तर काही प्रश्नच नाही. त्यांना काय केवढे मोठे आणखी बल्बसारखे आणखी दिसते किंवा अलीकडचं आहे ना. आपण तर सज्जन होत नाही, पण दुसऱ्याला दोष दिल्याशिवाय असाच वर्ग काय श्रीमंती असते, काय असते, मान्यता असते. आणि त्याच्यामुळे सज्जनाला आणखी काय करतात, दोष देत बसतात. असं नाही का? भक्ती करणाऱ्या माणसाला तर बाकी एखाद्या माणसाने माळवीळ घातली, काय म्हणलं बा, कोण्या भावाचा उपदेश केला, ऐकला, हे लोणनं कशाला घातलं जवळ? माळ म्हणता का लोणनं म्हणतात? काय म्हणतील लोक, काय सांगता येत. गेला होता का पंढरपूरला? बाबा गेलो होतो पंढरपूरला. काय म्हणला विठोबा? काय विचारेल ते काही. मग विठोबा काय म्हणाला होता? मला तुझ्यावर हान 2-4 चापटा. आपणही करीत नाही, दुसऱ्यालाही असा वर्ग फारच. तरी पण आपण ध्येयनिष्ठ असलं पाहिजे. काय असलं पाहिजे नाही का? कारण पुढे असो. ज्ञात्याचा काय निश्चय सांगावा? आपापल्या विषयांच्या ठिकाणी व्यवहार करणारी इंद्रिये मी नाही किंवा ती इंद्रिये माझी नाहीत म्हणून त्यांच्या व्यवहाराचा माझ्याशी संबंध नाही. इंद्रिय विषयाचा भोग घेवोत किंवा त्याग करोत मी असंग कूटस्थ रूप आहे. हे शिष्य, बरोबर आहे. असं आत्मा किम स्वरूप आहे, असंग स्वरूप आहे. आणि तोच आपला काय आहे, स्वरूप आहे. तिथे आहे का इंद्रिय आहे का? तिथे इंद्रियांचे व्यवहार आहे का? त्याच्यापासून तो पन्नावर पाप पुण्य तिथे आहे का? त्याचा काही संबंध नाही. हे बा एखादा घडा असतो की नाही, कुंभार कच्चा घडा तयार करतो आणि पुढे तो हवेमध्ये घालतो. कशात? घडा करण्याच्या पूर्वी आकाश जसंच्या, घडा झाला, घडामध्ये आकाश जसंच्या, आणि त्या याच्यात घातलं
त्यांच्या ह्याच्याबरोबर भट्टीवर आहे. मग आकाश, जरा काय आकाश कुठं गरम होते का? आलं का? ते भट्टी जशी लालपण आणते, काय आणते? आकाशाला कोणता होते का? आकाश जसंच आहे, बाहेर काढला तरी आकाश जसंच आहे, तसा आत्मा जसाच आहे. आकाशवत असं म्हटलं आहे पुढे. हे शिष्य, लोकदृष्टीने तो करता भोगता दिसला तरी दृढबोधाच्या निश्चयाने तो अकर्ता अभोक्ताच असतो, हे केव्हाही विसरू नकोस. हे बघ, आत्मा कसा आहे? अकर्ता आहे. पुढे जो करता असेल तो काय होतो? भोगता होतो. जो करताच नाही तो भोगता होत नाही. दंड कोणाला प्राप्त होतो? ज्याने चोरी केली, ज्याने चोरीच केली नाही तुला दंड सरकारने सांगितलंय का? त्याप्रमाणे जो करता असेल तो भोगता होता. आत्मा करताही नाही ना आत्मा भोगताही. मग करता आणि भोगता कोण आहे? कोण आहे करता? अंतःकरण आहे. सुख आणि दुःख हे कोणाला होत आहे? करतो. पाहणे ऐकणे हे इंद्रियांचे धर्म आहे. सुख आणि दुःख हे कोणाचे धर्म आहे? अंतःकरणाचे धर्म. तुम्हाला दुसऱ्या तरंगात चौथ्या तरंगात वगैरे नाही. सुख अथवा दुःख असो हे कोणाचे धर्म आहे? सगळे अंतःकरण वगैरे सगळ्याचं. तेव्हा मी सुखी आहे, मी दुःखी आहे, अंतःकरणाशी त्याचा काही संबंध राहिलेला नाही. हे बाह्य इंद्रिय आहे ना. अंतःकरण म्हणजे अंतःकरणम, आतल्या याचं ज्ञान घेण्याचं साधन जे असते त्याला काय म्हणायचं? आणि बाह्य पदार्थाचं ज्ञान घेण्याचं साधन इंद्रिय असतात. क्रियेची इंद्रिय. त्याचप्रमाणे ज्ञानाची पुढे. आणि तूही असाच निश्चय करून कृतकृत्य हो. शिष्य म्हणतो, महाराज आपण कळकळीने इतके सांगितले खरे, तथापि तसा माझा निश्चय होत नाही, याला काय करू? बस काय करतं? सोपं का? इतकं सोपं आहे का ते? हे काय की कुठे बोलत असतो का? एकदा वाचल्यानं कुठं बोबे पाठ होते का? पाठच होत नाही का? मग कुठपर्यंत हो काही असते? प्रथम श्रवणाने कुठं काम भागते का? तच्चिंतनम तत्कथनम अनन्यत तत्प्रबोधनम एतदेव परतज्ञ ब्रह्माभ्यासम विदुर्भया. सातत्य ठेवावं लागलं. आता हे गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे काय करतात? ते उपजीव्य ठेवतात, सारखी आवृत्ती देत राहतात. नाही तर विसर पडतो. काय पडतो? नाही तर काय सगळं फुकट झालं. मग ते पाहतो मी कुठेतरी आपलं एकांतात चाललेलं असते त्यांचा. एका श्रवणाने निश्चय होऊ शकत. उत्तम अधिकारी असेल त्याचा प्रश्न वेगळा आहे. एकदा ऐकलं की पाठ उत्तम अधिकारी. ऐक कापुराच्या वाटी गोवऱ्या बिवऱ्या असेल तर पेटवायच्या असेल तर फुका मारावं लागतो. मध्यम अधिकारी कोणता? आणि शेणाला अग्नी लावला तर शेण तर पेटत नाही अग्नी शिजल्याशिवाय. जाऊ दे आपला वाचा. दुसरा काहीतरी उपाय सांगा. श्री गुरु म्हणतात, तुझा तसा निश्चय होत नाही, यास नाईलाज आहे. बरे, तुला आता ब्रह्मज्ञानाकरिता लय चिंतनाचा प्रकार सांगतो. कोणता प्रकार? आता लय सुंदर प्रकार आहे. सृष्टी ज्या क्रमाने उत्पन्न झाली त्याच क्रमाने लय चिंतन करायचं असतं. ज्या क्रमाने आपण जिनात चढतो उतरायच्या वेळेला त्याच क्रमाने तर लय चिंतन करतात. परिच्छेद क्रमांक 31. लय चिंतनाचा प्रकार. ज्याप्रमाणे मृतिका कार्याच्या आत बाहेर मृतिकाच असते, म्हणजे मृतिकेची घटादी सर्व कार्य मृतिकारूपच आहेत,
जलाचे कार्य फेस किंवा बुडबुडे पंचमहाभूत घ्यायचं. सृष्टी उत्पन्न झाली या तरंगामध्ये सांगितलं ना तुम्हाला. सृष्टी कशी उत्पन्न झाली? अगोदर ईश्वराला काय होतं? एकोहम. सृष्टी उगीच होत असते की अगोदर नाही रे तुम्हाला काय आपोआप होते का? मग कोण उत्पन्न करतो? उत्पन्न करण्याच्या पूर्वी सूक्ष्म अवस्थेत त्याच्या डोक्यात असते. काय असते? नाहीतर काहीतरी करायला गेला गणपती करून बसला वाहणार. कार्य होण्याच्या पूर्वी त्याचं ज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? ज्ञानच नसेल तर कार्य कसं करणार? अगोदर काय पाहिजे? म्हणजे त्याच्या बुडाची कोणीतरी चेतना. ज्ञान हा जडाचा धर्म आहे का चेतनाचा? आपोआपच घडा असा गोल होतो का? मग कोणाच्या द्वारा होतो? एक चेतन पुरुष काय केलं पाहिजे? मानला पाहिजे. मग सृष्टी मनाने सृष्टी निर्माण करतो ईश्वर का तुमच्या कर्माप्रमाणे आहे का? जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे आणि ही सृष्टी. आणि त्याच्यामध्ये अंडाच्या जहाराच्या स्वेदाच्या उद्भिजे या 4 खाणी आहे. आणि 4 खाणीतून हे सगळे जीव काय होतात? बरं नसतं जीव उत्पन्न होऊन काम बघत असे. आमंत्रण जेवणाचं देऊन काम बघते का जेवणाची तयारी करायला लागेल? नाही तर आपलं आमंत्रण दिला कोणीतरी ग्रस्त मित्राची भेट झाली तर म्हणलं बरेच दिवसापासून भेटलं तो. आनंदाची गोष्ट आहे. उद्या ये म्हटलं आपल्याकडे जेवायला. बरं आता ये म्हटल्यानंतर तो आपलं गेलो जेवण्याकरता. अरे म्हणलं कशा करता आला होता? तुम्ही नाही का म्हटलं आमंत्रण दिलं जेवणाला आहे म्हणून जेवण्याकरता आलो. जेवायला या म्हटलं तर का जेवायला या अगोदर त्याची काय करावं लागते जेवणाची. तसं हे सृष्टी उत्पन्न करते. उगीच करत असते का त्यांच्या जगण्याची काय करायला लागते? आईच्या पोटामध्ये मूल उत्पन्न करून काम मागते का त्याच्या जगण्याकरता दूध निर्माण करावं का? बाळा दुधा कोण हे पा जन्मल्याबरोबर वासरू कुठं गवत खात असते का? मग काय पाहिजे? मग ते दूध कोण निर्माण करे? आम्ही त्र्यंबकेश्वर होतो. दिगंबर होतो आपल्याला. आमच्या समोर एक गाय आली. गाय मी आल्याबरोबर ते वासरू जे होतं ते चालायला लागलं, उड्या मारायला लागलं. तेवढ्याला काम बघले त्याला आपल्या आईच्या स्तनाला लागला. आतापर्यंत दूध होतं का? मग आता कुठून आलं? हे दूध कोण निर्माण केलं? मग ईश्वर काय केला पाहिजे? काय करे? भाकड खायला कुठं दूध असते का? म्हणे की म्हणून तर तुकोबाराने सांगितलं बाळा दुधा कोण वाढवे श्रीपती काय करे कारण आठवीशी पोचितो जगात अभंग वाक्य. तुकोबाराचा गाथा म्हणजे वेदच आहे सगळा. सगळे ज्ञानी तुका म्हणे त्याचे नाव आणि करा निरंतर. मग कोणतरी एक चेतन पुरुष काय केला पाहिजे? मग हे जगात जीव निर्माण करतो का? आपोआप होते का? मग कोण करतो? दिसत नाही तरी काय केलं पाहिजे? दिसत का नाही? ईश्वर परोक्ष आहे. काय पापाने पुण्य केलं आपण दिसतं का ते? नाही म्हणायचं तर दुःख कुठून आला? मग पापाने पुण्य हे काय? परोक्ष आहे. परोक्षाचं म्हणजे तसा ईश्वर कसा आहे? परोक्ष. मग आहे मग कशावरून? तस्मात शास्त्रम
जलाचे कार्य फेस किंवा बुडबुडे हे जलरूपच आहेत. एकंदरीत जे कार्य असते ते कारणरूप असते. हे बस लावायचा. अगोदर सृष्टी निर्माण झाली, गुणासहित कोण निर्माण झालं? नाही, आकाश. पुढे आकाशापासून गुणासहित, वायूपासून, अग्नीपासून, जलापासून, पंचमहाभूतांनी पडा. आता पुढे आपल्याला सृष्टीची रचना करायची आहे. हे काय, याच्यापासून सूक्ष्म सृष्टी कोणती? माझा माया म्हटल्यानंतर किती गुणाची आहे ती? हा, आहे ना, 3 गुणाची. अजून काही चौथा गुण आला नाही. 3 गुण कोणते? बरं, आता 3 गुणापासून सृष्टी. गीताचा 7वा अध्याय लक्षात ठेवा. त्रिभिर्गुणमयी भावैरेपी मोहितम जामीदार सत्वं रजसमेति गुणा प्रकृती निबध्नन्ति महाभाव. गीतेतलं जायला तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम सुखसंगेन 14वा अध्यायाला मायाचं वर्णन आहे. मग सत्वगुणापासून कोण उत्पन्न होत आहे? अंतकरण तयार होतं. रजोगुणापासून नाही होत का? रजोगुणापासून नाही होत का? नाही, अंतकरण हे अपंचीकृत पंचभूतांच्या मिलित सत्वगुणांशाचं कार्य. मिलित समजते का? प्रत्येक गुणाचा कोणता गुण घ्यायचा आणि त्याच्या मिळून काय होते? म्हणून ते कार्याला जाणतात. दिसत नाही पण ते काय करतं? कार्याला काय करत? सत्वगुणापासून, बुद्धिगुणापासून होते. सत्वगुणच अंतकरणाचाच निश्चयरूप, निश्चयात्मिका म्हणजे ज्ञानरूप जो परिणाम आहे निश्चयाचा बुद्धी. एकाच वृत्तीचं अंतकरण वृत्तीचंच नाव आहे. निश्चय करत असेल तर, संकल्प विकल्प अभिनिवेश घेत असेल तर, आणि चिंतन करत असेल, मनबुद्धी चित्त आणि हे कोणत्या सृष्टीत येते? सूक्ष्म सृष्टीत आहे. आणि लिंग शरीर असते. किती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, 5 तेरी मन आणि बुद्धी. कोणतं शरीर? लिंग शरीर. लिंग शरीर का मिळायचं? अरे या देहातून त्या देहातून अंतकाळच्या वेळेला कोणतं शरीर निघून जाते? स्थूल शरीर इथं पडतं. सूक्ष्म शरीर या देहातून त्या देहातून त्या देहात. सूक्ष्म शरीर का म्हणतात? दिसत नाही पण आहे. दिसते का ते? आकाश दिसत असते का? कशावरून मानायचं? शब्दगुणावर. शब्दगुण कोणाचा आहे? मग शब्दगुणाचा आश्रय आकाश काय केलं पाहिजे? मग ते प्रत्येक त्याच्यामध्ये काय एक 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 घ्यायचं बघाय. मग लिंग शरीर, पंचप्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त आणि सूक्ष्म सृष्टी झाली. आता पुढे कोणती सृष्टी? स्थूलसृष्टी. मग आता ही पहिली जी सूक्ष्म सृष्टी आहे पंचीकृत म्हणायचं. आणि आता ही सूक्ष्म सृष्टी आहे कोणती? पंचीकृत. आता माहिती आहे तुम्हाला पंचीकरण म्हणजे काय? किती बोलता एकूण? मग त्यांचा अर्धा अर्धा भाग करायचा. किती? अर्धा भाग आपल्याकडे ठेवायचा. अर्ध्या भागाचे 2-2 असे 4 भाग करायचे. प्रत्येकाला काय करायचं? प्रत्येक भागाचं करायचं. मग आपल्या स्वतःचे किती आहे? अर्धा भाग. बाकीच्याचे किती? याला कोणतं म्हणतात? पंचीकरण म्हणतात. आणि अशा रीतीने सगळे स्थूल ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड आहे पण 4 म्हणतात त्याला. बघा तुमच्यावरचे स्थान आहे ना, 14 आहे ना, 14 आहे. आता विचार सुद्धा स्वरलोक, मारलोक, जनलोक 7 लोक आहे.
खालचे किती आताला बेताला सुलात आहे. लाऊडस्पीकर विचार जागा ऐकतो ना. लाऊडस्पीकर सुद्धा काय ऐकतो नाही ना. वेदांत जडावर सुद्धा परिणाम होतात. तुम्हाला कळलं आहे कोणावर नाही. सततच्या याच्यामध्ये परिणाम होतो. म्हणजे तिथं वातावरण कोणतं असते तिथले खांबसुद्धा काय म्हणतात वेदांत सतत चिंतनाचा परिणाम होता. जाऊ द्या अशी स्थूल सृष्टी निर्माण झाली. आणि ब्रह्मांड काय होतं निर्माण होतं. ईश्वर आपल्या मनाप्रमाणे करत असतो का ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे. हे ब्रह्मांड कशा करता निर्माण केलं फलभूया करता. मग आपल्याला पूर्ण बोधावर अन्वय रूपाने जर ज्ञान होत नसेल व्यतिरिक्त घ्यायला. गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये प्रारंभिक आहे. मग नाही सांगा व्यतिरेक आणि अन्वय. व्यतिरेक दोन शब्द 2 श्लोकामध्ये अन्वय आहे. ऊर्ध्वमूल व्यतिरेक नरूपमस्य तो आमच्यावरच आहे. अन्वय एक ज्ञान करून द्यायचं आहे आत्म्याचं आहे. तत्पदं तत्परे यस्मिन् गता तमेव चाज्ञां परे. त्याच्यापासून हे जगत काय होतं निर्माण होतं. जाऊ द्या मग तर लय चिंतन आहे. जरा अन्वयाने जर बोध होत नसेल त्याला कोणतं चिंतन सांगायचं लय चिंतन पडे. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूल कारण ईश्वर आहे. म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. आता ईश्वर तुम्हाला गेलं की ईश्वराचं स्थूल शरीर आहे ब्रह्मांड. सूक्ष्म शरीर जीवाचे शरीर. ईश्वराचं कारण शरीर माया. मग ईश्वर परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. सर्व कार्यामध्ये कोणाची व्याप्ती आहे ऐकतो भिन्न. ईश्वरात सर्व हृदय अर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढेनी तमेव शरणं गच्छ सर्वभावे तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्ते. गीतेमध्ये त्याचं वर्णन झालेलं आहे. तात्पर्य म्हणजे या सर्व सृष्टीला निर्माण करणारा कोण आहे. तो कसा अभिन्न निमित्त पालन आहे. अभिन्न निमित्त पालन म्हणजे निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. उपादान कसा ईश्वर आहे. उर्णनाभी किंवा स्वप्नामध्ये जे स्वप्नस्थ पदार्थ आहेत तर ते साक्षी चैतन्य अविद्येच्या तमगुणाने ते पदार्थ तयार होतात आणि त्या अविद्येमधीलच सत्वगुणाने त्या पदार्थांचं किंवा स्वप्नाचं ज्ञान होतं. म्हणजे साक्षी जो स्वप्नावस्थेमध्ये जो साक्षी आहे किंवा त्या सूक्ष्मदेहाचा अभिमानी जो तेजस आहे तो त्या ठिकाणी आपल्या अविद्यावृत्तीद्वारा किंवा अविद्येने उपादान कारण आहे आणि त्याच्या ज्ञान प्रकाशाद्वारा निमित्त कारण आहे किंवा रजक गुणाद्वारा. इतर ठिकाणी 2 वेगळे असतात. एखादा घट आहे त्या घटामध्ये माती कोण आहे मला कुंभार कोण आहे भिन्न दिसते का नाही. इथे भिन्नता नाही काय नाही एकामध्येच आहे. उदाहरण कात्मिरीचा किडा उपादान कारण कोण आहे तोच. निमित्त कारण कोण आहे. उपादान कशावरून तोंडातलं काय काढतो आणि त्याचे तयार करणार आहे कोण आहे. मग जो कातुनीचा किडा त्याला भिन्न निमित्त उपादान कारण आहे तोच.
निमित्त कारण आहे. तसा ईश्वर कसा आहे, उपादान कारण आहे कोण आणि निमित्त कारण आहे कोण. उपादान कारण कोण आहे? माया. निमित्त कारण कोण आहे? सत्ता स्फूर्तीने ईश्वर चैतन्य. सत्ता स्फूर्तीद्वारा चैतन्य. आभास पडतो म्हणून तो आपण आणि म्हणून सगळ्या जगातलं ज्ञान कोणामुळे होते? आपल्याला होते का? आपली बुद्धी कशी आहे? परिच्छिन्न आहे. शरीरातलं ज्ञान होते की ज्ञान. आपल्याला भूक लागली कोणामुळे कळाला? बरं भूक गेली कोणामुळे कळाला? बुद्धीमुळे. एकच बुद्धी असते. ईश्वर व्यापक असल्यामुळे सगळ्या जगात आहे, सर्वज्ञ असल्यामुळे सगळ्या जगातातलं ज्ञान एकाच वेळेला कोणाला होते? असं भिन्न भिन्न होते का एकाच वेळेला? तुमच्या मनात काय चालू आहे न सांगताना कोणाला कळते? न सांगता तुम्हाला ईश्वराला सर्वज्ञ मायावृत्ती आहे. मायावृत्तीने ईश्वराला सगळ्या जगातातलं एकाच वेळेला काय होते? त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बुद्धिवृत्तीने एकाच वेळेला सगळ्या शरीरातलं काय होते? ईश्वर कसा प्रेरक आहे. कसा आहे तो? आपल्याला जी कर्माची प्रेरणा होत असते कोणामुळे? मला कुठे अंतर्यामी आहे. तुम्हाला 6व्या तरंगात देणार आहे. 6व्या तरंगामध्ये अधिक ईश्वराचं वर्णन आहे. आपलं लय चिंतन चाललेलं आहे. वाचा. आणि तो ईश्वरही मीच आहे असे समज यासच लय चिंतन म्हणतात. त्याचा प्रकार थोडक्यात सांगतो. आता लय चिंतन कसं म्हणतात त्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. पण तो कधी सांगायचा थोडक्यात?